गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तैस्मै श्री गुरुवे नमः. श्री स्वामी समर्थ सर्वांना. मी मराठी या यूट्यूब चॅनलवरती नेहमी पॅरेंटिंग टिप्स, प्रेग्नन्सी टिप्स आणि बेबी केअर टिप्स याविषयी बोलत असते. पण आज मी श्री स्वामी समर्थ यांचा मला कसा अनुभव आला आणि मी माझ्या बाळाचं नाव श्री का ठेवलं याविषयी बोलणार आहे. मी लग्नाच्या आधीपासूनच स्वामी सेवा करत होते आणि मी पहिल्यापासूनच स्वामी भक्त आहे. लग्नाला काही वर्ष गेल्यानंतर मी स्वामी सेवा केली. 11 गुरुवारचं व्रत केलं. का तर मला प्रेग्नेन्सी राहावी आणि माझ्या पोटी सुदृढ, हुशार, गुणवंत, सद्गुणी बाळ जन्माला यावं, यासाठी मी 11 गुरुवारचं व्रत केलं होतं. आता मी तुम्हाला ते 11 गुरुवारचं व्रत कसं केलं, त्याचा संकल्प कसा केला याविषयी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगणार आहे. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे पहिल्या गुरुवारी आपण संकल्प करावा. जवळ असणाऱ्या स्वामी मठामध्ये किंवा दत्तगुरु मंदिरामध्ये नारळ, खडीसाखर घेऊन जावं आणि आपला संकल्प स्वामींना सांगावा. स्वामींना वाकून मुजरा करावा. त्यांच्यासमोर आपलं नाक रगडावं आणि पहिल्याच गुरुवारी आपला संकल्प सांगून आपण 11 गुरुवारला सुरुवात करू शकता. आपल्याला एकतर सकाळी जायचं आहे, दुपारी किंवा संध्याकाळी जायचं आहे, पण पहिल्याच गुरुवारी आपल्याला नारळ, खडीसाखर घेऊन देवाला आपला संकल्प सांगायचा आहे की मला या गोष्टीची इच्छा आहे आणि ती गोष्ट मला मिळू देत. त्यासाठी मी 11 गुरुवारचं व्रत करत आहे आणि तुम्ही माझ्यासोबत राहाल ही माझी इच्छा आहे आणि माझी ती इच्छा लवकरच पूर्ण कराल, अशी तुम्हाला स्वामींना विनंती करायची आहे. घरी येऊन आपल्या घरात पूजा मांडली तरी चालते. त्याचसोबत घरात स्वामींचा छोटासा का होईना फोटो असावा. 11 माळी जप करावा. त्याचसोबत आपल्याला स्वामी समर्थामृत ज्याच्यामध्ये 21 अध्याय आहेत त्याचं देखील वाचन करायचं आहे. विधियुक्त उपवास करायचा आहे. उपवास केला नाही तरी चालतो, पण त्यातला एखादा वार तरी असा असावा की जो दिवस आपण फक्त फळांवरती काढावा. स्वामी समर्थांचा उपवास करताना मी मीठ आणि साखर खायचे नाही, फक्त फळांवरती 11 गुरुवारचा व्रत केला होता आणि मला 3ऱ्याच गुरुवारी अनुभव आला आणि मी प्रेग्नन्सी कन्सिव्ह केली होती. मला 21 अध्याय वाचायला जमायचे नाहीत कारण मला पाठदुखी खूप होत होती. मग मी ब्राह्मणांना विचारून प्रत्येक गुरुवारी 7-7 अध्याय वाचायला लागले. मी स्वामींची जपमाळ म्हणजेच स्वामींचा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या स्पीडने मला होईल तसं जप करत होते. त्याचसोबत स्वामींचा तारक मंत्र मी कितीही बिझी असले तरी ऐकत होते. नेहमी माझ्या मनाला शांती वाटायची. त्याचसोबत मी माझ्या पोटातल्या बाळाशी स्वामींच्या गप्पा मारायचे. माझ्या पोटातल्या बाळावरतीही स्वामींचे संस्कार होत गेले आणि आत्ता जर तुम्ही बघितलात, माझं 8-9 महिन्यांचं बाळ स्वामींना वाकून मुजरा करतं, त्यांच्यासमोर नाकही रगडतं. हे झालं कशामुळे? तर हे झालं माझ्या स्वामी सेवेमुळे. मी पोटात असतानाच हे त्याच्यावर गर्भसंस्कार करत गेले, त्यामुळे हे शक्य झालं. त्यानंतर मी संध्याकाळी सूर्य मावळल्यानंतर उपवास सोडत होते. जे काही घरात असेल ते चपाती, भाजी, साधं जेवण करून आपल्याला उपवास सोडायचा आहे. लक्षात घ्या, आपल्याला प्रत्येक गुरुवारी ब्रह्मचर्या पाळायची आहे. आपले जोपर्यंत 11 गुरुवार पूर्ण होत नाहीत आपल्याला नॉनव्हेज खायचं नाही आहे. सोबत जर समजा आपल्याला सुतक आलं, पिरियड्स आले, तर अशा वेळी आपण स्वामींचा जप करू शकतो, तारक मंत्र ऐकू शकतो, पण आपण सारामृत वाचू शकत नाही. स्वामी समर्थ बाईला येणाऱ्या मासिक पाळीमध्ये किंवा मासिक पाळीमध्ये बाईने देवाला हात लावू नये या अंधश्रद्धेच्या विरोधात होते. त्यांना ही सगळी अंधश्रद्धा वाटत होती की बाईला प्रॉब्लेम आला आणि ती देवाला हात लावत नाही. पण स्वामी समर्थ सारामृत किंवा स्वामींचे फोटो आपण देवाच्या मंदिरात ठेवतो आणि आपल्या घरातल्यांचा समज असतो की विटाळ आहे वगैरे. त्यामुळे आपण यावेळी सारामृत नाही वाचलं तरी चालतं, पण नित्य स्वामी सेवा म्हणजे जपमाळ किंवा आपण तारक मंत्र ऐकू शकतो. स्वामी सेवेमध्ये एवढी शक्ती आहे की तुम्ही एखाद्या गोष्टीचा संकल्प केला आणि तुम्हाला जर एखादी गोष्ट पाहिजे असेल तर तुम्हाला ती स्वामींनी दिली नाही असं कधी होतच नाही. माझा स्वतःचा अनुभव आहे आणि माझ्यासोबत बऱ्याच जणांचा अनुभव आहे. तुम्हाला जर बाळ होत नसेल, लग्न होत नसेल, ऐच्छिक नोकरी मिळत नसेल, घरात कोणी दारू पित असेल, घरात असमाधान असेल,
शांती नांदत नसेल, आरोग्य नांदत नसेल, त्याचसोबत संपत्ती नसेल, अशा वेळी जर आपण मनःपूर्वक स्वामींची सेवा केली तर आपले सगळे त्रास, सगळे दुःख स्वामी दूर करणार नाहीत असं होतच नाही. स्वामी सेवेमध्ये एवढी ताकद आहे, एवढी ताकद आहे की जी कोणत्याच सेवेमध्ये ताकद असेल असं मी कधी अनुभवलं नाही. स्वामींनी मी जे मागितले ते कधी दिलं नाही असं कधी झालं नाही. त्यामुळे तर माझा स्वामींवरती एवढा विश्वास आहे. आपण स्वामींकडे काहीतरी मागावं आणि त्यांनी ते देऊ नये असं कधी होत नाही. फक्त छल, कपट, कुणाचं तरी वाईट व्हावं अशी स्वामींकडे मागणी करू नये. स्वामींकडे काय, कोणत्याच देवाकडे अशी मागणी करू नये. हे किती चुकीचं आहे नाही का? आपण ज्यावेळेला स्वामी सेवा करतो, 11 गुरुवारचं व्रत करतो, त्यावेळेला स्वामींचं विधीपूर्वक पूजन करावं, त्यांना धूपमाळ, त्याचसोबत अगरबत्ती लावावी, त्यांना पंचामृताने चांगल्या पाण्याने अंघोळ घालावी, त्याचसोबत पिवळी स्वामींच्या आवडीची फुले स्वामींना वाहावीत, सारामृताचं वाचन करावं, 11 माळी जप करावा, त्याचसोबत तारक मंत्र ऐकावा, उपवास करावा. या सगळ्या गोष्टी केल्याने स्वामी तुम्हाला नक्कीच अनुभव देतील आणि या अनुभवातून लाखो लोक जात आहेत. त्यातलीच मी एक स्वामीसेवक आहे आणि मला खूप अभिमान आहे की मी स्वामीसेवक आहे आणि स्वामी माझ्या नेहमीच पाठीशी आहेत. जिथे जिथे मला कमी पडतं तिथे तिथे स्वामी नेहमी माझ्या पाठीशी असतात. थँक्यू.